सण म्हणजे आनंदाची पर्वणी. सण म्हणजे निसर्गाचं गुणगान करण्याचा दिवस, परस्परात आनंद लुटण्याचा दिवस, इतरांना क्लेश देण्याचा नव्हे. सण म्हणजे मनाची आणि परिसराची स्वच्छता करण्याचा दिवस, कचऱ्याचा ढीग रचण्याचा नव्हे. पण हे आत्ताच्या तरुण पिढीला कोण सांगणार? सण साजरे करण्याचे संदर्भच हल्ली बदलले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर हल्लीच साजरा झालेला 31 डिसेंबर हा वर्षाला निरोप देण्याचा दिवस. हा दिवस सणाप्रमाणे साजरा करायचा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं. कारण नववर्षाचं स्वागत करण्यासाठी, नवे संकल्प करण्यासाठी गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस साजरा करायचा हेच आम्हाला माहीत होतं. मग नकळत आपल्याला गुढ्या, तोरणे, रांगोळी, चैत्रांगण, कडुलिंबाची चटणी आठवते. हाच फरक आहे पूर्वीच्या व आत्ताच्या सण साजरे करण्याच्या पद्धतीत. शेवटी आपली संस्कृती म्हणजे नेमकं काय? त्याग की भोग? पण आपलं दुर्दैव हे की गुढीपाडवा कधी येतो हे आपल्या मुलांना माहीत नसतं, पण 31 डिसेंबरची मात्र प्रतीक्षा असते. आपण भारतीय मूळचेच उत्सवप्रेमी. कारण आपला देश कृषीप्रधान आहे. त्यामुळे प्रत्येक मोसमात काही ना काही कामे ठरलेली असतात. ती वेळच्या वेळी झाली तरच उत्तम पीक येते. त्यातून मनाला व शरीराला उसंत कुठून मिळणार? थोडा विरंगुळा, थोडा विसावा, थोडी घरसजावट, लोकांच्या गाठीभेटी हे तर घडायलाच हवं. या सगळ्याचा पूर्ण विचार करून आपल्या ऋषीमुनींनी, तापसांनी, अभ्यासू व विचारवंत पूर्वजांनी दर महिन्याला काही ना काही सण, समारंभ, उत्सव, व्रते यांची योजना केली, ज्याद्वारे माणसाला विरंगुळा मिळेल, घर सजवायला निमित्त मिळेल आणि निसर्गाशीही जवळीक साधली जाईल. माणसात उत्साह संचारेल, इतरांनाही आनंद मिळेल, त्यांच्या चित्तवृत्ती फुलून येतील. माणसाच्या आनंदाचा मार्ग सणसमारंभातून जातो असं म्हटलं तर ते चूक ठरू नये. माणूस कष्ट, दुःख, वेदना, क्लेश सारं काही विसरतो. आनंदी, सुखी व समाधानी होतो तो सण साजरे करण्यामुळेच. म्हणूनच वाटतं की मानवी मनाचा खोलवर विचार करणारे ते ऋषीमुनी, विचारवंत पूर्वज किती कल्पक व अभ्यासू असतील. त्यावेळी त्यांनी माणसाच्या आरोग्याचा, त्यावेळच्या हवामानाचा, कौटुंबिक स्थितीचा व महत्त्वाचं म्हणजे मानवी स्वभावाचाही विचार केला होता. ठराविक मोसमात येणाऱ्या सणांना ठराविक पक्वाने त्यांनी योजली होती. उपासही योजले होते, जेणेकरून माणसांचे आरोग्य उत्तम राहून जगणे सुसह्य होईल. उदाहरणार्थ, पावसाळ्यात येणाऱ्या सणांना पचायला हलकी पक्वान्ने म्हणजे तांदूळापासून बनणारी पक्वान्ने करायची. पावसाळ्यात हवामान जड असते आणि माणसाची पचनशक्तीही मंद असते. शिवाय श्रावण भाद्रपदात उपासही सांगितले, ज्यामुळे माणसाचं आरोग्य निकोप व चांगलं राहील. त्यासाठी ही सगळी योजना. तात्पर्य बहुजन हिताय बहुजन सुखाय असा आपल्या वर्षभरातील दिनक्रम त्यांनी ठरवला. पण हल्ली तो दिनक्रम बिघडवण्याकडेच लोकांचा कल दिसतो. सण समारंभ साजरे करण्याची पारंपरिक पद्धत सोडून जागरणे, पार्ट्या, मसालेदार पदार्थांचं सेवन आणि कसलाही विधिनिषेध न पाळणे हे हल्ली नित्याचेच झाले आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत राहिले आणि डॉक्टरांकडे रांगा लागल्या तर त्यात नवल नाही. मला वाटतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी आखीव रेखीव सणांची रचना केली आहे तशी जगात इतरत्र अभावानेच आढळेल. आपल्या देशात सण साजरे करण्यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जीवन जगायला माणसाला ज्या निसर्गाचं अमूल्य सहाय्य लाभतं त्या निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्याचं गुणगान गाणं, स्तुती करणं. वेदामधील ऋचासुद्धा निसर्गाची स्तुतीस्तोत्र गाणारे आहेत. निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्ट, प्रत्येक झाड, वनस्पती मानवी जीवनाला उपकारक आहे. मग ती औषधासाठी असो किंवा पर्यावरणासाठी असो. त्यासाठीच आपण तुळशीची पूजा करतो, तिला प्रदक्षिणा काढतो, वडा पिंपळाची पूजा करतो, औदुंबर वृक्षाला पूज्य मानतो, बेल, दुर्वा, आघाडा देवतांना वाहतो, फुलझाडे, फळझाडे यांचीही पत्री देवतांना अर्पण करतो. आपण आपल्या वर्षारंभाची सुरुवात गुढी उभारून व दारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावून करतो. गुढीला कडुलिंबाची डहाळी लावतो. ही सगळी निसर्गपूजाच नाही का? पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की लोक त्याला मागासलेपणा म्हणतात. गुढीपाडवा कधी येतो आणि कधी जातो हे मुलांना माहीत नसतं
कारण त्यांच्या वर्षाची सुरुवात जानेवारीपासून होते, चैत्रापासून नाही. सण साजरे करण्यामागचं पावित्र्य, मांगल्य आणि श्रद्धा हे असंच का करायचं किंवा तसं नाही केलं तर काय बिघडतं, अशा अनेक प्रश्नामुळे कमी होत चाललं आहे. उलट पाश्चात्यांप्रमाणे घरात चप्पल बूट घालून वावरण्यात आपण धन्यता मानू लागलो आहोत. परकीय पोशाख, भोजन पद्धती, राहणी या सगळ्याबरोबर आपण आपली भाषाही विसरत चाललो आहोत. म्हणूनच सणाला फंक्शन म्हणणे आपल्याला आवडू लागले आहे. यापुढे आपले सणसुद्धा विसरून जाऊ की काय अशी भीती वाटू लागलेली आहे. कारण सण म्हणजे फक्त मौज मजा, मस्ती असे समीकरण रुजू पाहते आहे. सध्याची पिढी खूप हुशार, जिज्ञासू व विज्ञाननिष्ठ आहे. प्रत्येक गोष्टीचं तिला शास्त्रीय परिभाषेतून उत्तर हवं असतं. त्याला अनुसरून तरुण मुलं अनेक प्रश्न विचारतात. त्यांचा विज्ञानाला धरून उत्तरे देण्याचा आग्रह असतो. ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. कुठल्याही गोष्टीवर अंधपणे विश्वास ठेवणे हे चूकच, पण आपल्या पूर्णपणे शास्त्रीय दृष्टिकोन व मानवहित नजरेसमोर ठेवून योजलेल्या सणांना, ते साजरे करायच्या पद्धतीला नावे ठेवणे किंवा परकीयांचं ते सगळंच उत्तम असं म्हणून त्या संस्कृतीचा स्वीकार करणं हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. जुने ते सगळेच सोने असं मला म्हणायचं नाही, पण आपली पारंपरिकता, सौंदर्यदृष्टी, शिष्टाचार, विविधता, वैश्विक दृष्टिकोन हे जगात अजोड आहेत. आपल्यातील काही सण सार्वजनिक स्वरूपात साजरे होतात. त्यात गणेशोत्सव, शारदोत्सव, नवरात्र किंवा दुर्गापूजा हे सण. हल्ली गोव्यात शिमगासुद्धा सार्वजनिक रूपात साजरा करतात. अनेक गणेशोत्सव मंडळे आपल्या परीने गणेशोत्सव साजरा करतात, पण त्याला जे बाजारू स्वरूप आले आहे ते पाहता लोकमान्य टिळकांनी ज्या लोकजागृती, स्वातंत्र्यप्रेम आणि समाज संघटन या हेतूने तो सुरू केला त्याला तडा जातो आहे. त्याची पायमल्लीच होते आहे असे दिसते. तीच गोष्ट नवरात्रोत्सवाची. हा मातृशक्ती जागवण्याचा, धरणीमातेचा गौरव करण्याचा दिवस आणि स्त्रीमधील तारकशक्तीची मारकशक्तीवर मात करण्याचा उत्सव. नवरात्रात गोव्यातील प्रत्येक मंदिरात कथाकीर्तनांची मांदियाळी असते. कीर्तने खूप प्रेरणादायी, देशभक्ती, धर्मभक्ती व देवभक्तीत भर घालणारी असतात. पण ती जणू ज्येष्ठ नागरिकासाठीच असावीत असं वाटतं, कारण तरुणांची तिथे उपस्थिती अगदीच कमी असते. याचं कारण गरबा. हा तरुण वर्ग त्यासाठी अक्षरशः वेडा झालेला दिसतो. नृत्य करून त्यात आनंद घेणे हे वाईट नाही, पण त्यानिमित्ताने होणारे घाणेरडे प्रकार थांबले तरच त्याचा निखळ आनंद समाजाला घेता येतो. अन्यथा तसल्या प्रकाराने समाजाची मानसिकता दूषित होते. पूर्वी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव पूजा, फराळ, मसालेदार दूध आणि थोडंफार जागरण अशा स्वरूपात मर्यादित होता. आता त्यातील जागरण करणे एवढंच शिल्लक राहिलं आहे. या जागरणाच्या काळात काय काय घडतं हे पाहिलं, ऐकलं म्हणजे मन सुन्न होतं. दारूच्या पार्ट्या, पाश्चात्य संगीताच्या तालावर धुंदपणे नाचून व अभक्ष्य भक्षण करून कोजागिरी साजरी होते. ज्या कोजागिरीच्या दिवशी हिरकणीने आपल्या लेकरासाठी जीवाची बाजी लावली, त्या रायगडाच्या हिरकणी बुरुजाखाली मद्याच्या बाटल्यांचा ढीक व अंमली पदार्थांच्या कुप्यांची रास असते. याला काय म्हणावे? पाश्चात्यांचे अनुकरण एवढाच ध्यास असल्याप्रमाणे लोक असे का वागतात? आपल्यातले काही सण खास स्त्रियांसाठी आहेत. पूर्वी बायका घराबाहेर क्वचितच पडत, याचाही विचार आपल्या बुद्धिमान पूर्वजांनी केला होता. म्हणूनच त्यांनी काही व्रतांना पूरक अशी हळदी कुंकवाची योजना केली. मंगळागौर, नागपंचमी, चैत्रगौर, महालक्ष्मी आणि संक्रांत या सणात स्त्रियांना एकमेकींच्या घरी जाता येते. गाठीभेटी होतात. अंगभूत गुणांना वाव मिळतो तो रात्र जागवण्यामुळे. संक्रांत सण खरं तर सगळ्यांचाच, पण स्त्रियांचा त्यात सहभाग जास्त. या दिवसापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. थंडीचे प्रमाण कमी होऊ लागते. दिवस मोठे होऊ लागतात. थंडीच्या हवामानाला साजेसे तीळ व गुळाचे पदार्थ या सणासाठी योजलेले आहेत. हा निसर्ग बदल काय सुचवतो? मरगळ झटकून टाका, भरपूर काम करा, सूर्यासारखे तेजस्वी विचार करून आपले जीवन घडवा.
पण संक्रांतीचा संक्रमणाचा हा संदेश आपण किती अंगी बाणवतो. हळदी कुंकू करताना सौभाग्याची वृद्धी व्हावी म्हणून वाणे लुटण्याची एक आगळीवेगळी परंपरा आपल्यात आहे. मुखाने गोड बोलायचे आणि इतर सख्यांनाही तो संदेश देताना तिळगुळ घ्या, गोड बोला असे सांगायचे. सौभाग्य वस्तू इतर मैत्रिणींना देऊन आनंद घ्यायचा. पण याचं विकृत रूप हल्ली दिसू लागलं आहे. महागड्या वस्तू लुटून आपल्या सांपत्तिक स्थितीचं प्रदर्शन मांडायचं, चहा फराळ ही विशेष पदार्थांचा द्यायचा, हे सगळं आपली बरोबरी असणाऱ्या मैत्रिणींना बोलावून करायचं. हे किती बरोबर आहे? आपण खूप श्रीमंत आहोत हे दर्शवण्यासाठी हा सारा खटाटोप. काही गरज आहे का असं करायची? यात एकमेकीच्या सौभाग्यवृद्धीचा हेतू असला तरी भेदभावाची भावना जास्त असते. ज्यांच्या खिशाला हे सगळं परवडत नाही त्यांच्या मनात नकळत असूया निर्माण होते. आपण त्यांच्या तुलनेत कमी आहोत असा न्यूनगंड निर्माण होतो. संक्रांतीच्या सणाचा हेतू काय की समाजात सौहार्दता वाढवणे. पण प्रत्यक्षात काय होतं? समाजात एक अदृश्य भिंत तयार होते. सण हे आनंद देण्या व घेण्यासाठी असतात, समाज कलुषित करण्यासाठी नसतात. म्हणूनच आपण विधवांनाही हळदी कुंकात सामील करून घ्यायला हवं. त्यासाठी हळदी कुंकू समारंभ न म्हणता तिळगुळ समारंभ म्हणावा असं मला वाटतं. हे लक्षात घेऊन जर माझ्या मैत्रिणी वागल्या आणि त्यांनी निश्चय केला की हळदी कुंकू करताना मी अजिबात भेदभाव करणार नाही, तरच संक्रांतीचा हेतू पूर्ण होईल. होळीच्या सणात पुढे सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या चैत्र पायलवीचं स्वागत करायचं असतं. त्यानिमित्ताने रंग खेळायचे, गोड जेवण करायचं. आपल्या गोमंतकात तर शिमगा बहुरूपी बनून येतो. पुढे येणाऱ्या नववर्षाला वसंत ऋतूचीही साथ संगत लाभणार असते. निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेऊन होळी साजरी करावी, म्हणजेच वृक्षतोड करू नये. सण समारंभ हे आपले सांस्कृतिक संचित आहे. ते साजरे करताना पुढील आयुष्यात मनमुराद आनंदाची चौफेर उधळण करण्याची ऊर्जा आपल्याला मिळते, हे विसरून चालणार नाही. या सणात पृथ्वीमातेपासून ते वृक्षवल्लीपर्यंत आणि चतुष्पाद म्हणजे गाय, बैल यांच्यापासून ते इतर मानवोपयोगी प्राणी म्हणजे नाग, जो उंदरापासून शेतीचं रक्षण करतो, या सगळ्यांचा विचार केला आहे. सण आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टी शिकवतात, कुटुंबाची एकी टिकवतात. संपूर्ण मानवजात गुण्यागोविंदाने भेदभावरहित आनंदात नांदावी या उच्च भावनेने निर्माण केलेले हे सण ही आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली महान देणगी आहे. ते यथोचितपणे साजरे करणे म्हणजे ती देणगी प्राणपणाने जपणे, म्हणजेच आपली महानमंगल संस्कृती जपणे होय. मनुष्य स्वभावाला अनुसरून पूर्वी नवीन कपडे, पक्वान्ने यासाठी सणांचं जास्त महत्त्व वाटत असे, कारण ती अभावानेच मिळत. पण आता त्यांची मुबलकता असते, म्हणून सणांचं महत्त्व मुलामाणसांना वाटेनासं झालं आहे. हे खरं असलं तरी आपल्या संस्कृतीतील वैशिष्ट्ये जपायची असतील तर परंपरा विसरून चालणारच नाही. माझ्या मैत्रिणींना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या घरात त्यांनी जास्तीत जास्त पारंपरिकपणे सण साजरे करावे. मग त्यासाठी थोडे कष्ट पडले तरी चालतील, म्हणजे मुलांच्या लक्षात ते कायमचे राहतील, त्यांना त्याचं महत्त्व पटेल. हे सगळं करणं आपल्याच हातात आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, प्रांत, देश हे ओलांडून विश्वव्यापी झालेली आपली भारतीय संस्कृती आज जगात डौलाने मिरवते आहे. तिचे मूळ आपल्या पारंपरिकतेत आहे, परधार्जिनेपणात नाही. हे प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायला हवे. सण साजरे करायचे खरे संदर्भ परंपरा जपण्यातच आहेत.